आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। मीरा भाईंदरमध्ये मराठीच्या आंदोलनानंतर पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली। निकेत कौशिक आता नवे पोलीस आयुक्त असणार। मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती। आकाशवाणी आमदार निवासाच्या उपहारगृहामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा राडा। निकृष्ट जेवण दिल्याचाही आरोप। गायकवाडांनी रात्री आकाशवाणी या आमदार निवासाच्या उपहारगृहामध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे व्हिडिओही समोर। आकाशवाणी आमदार निवासातील अजंता केटरर्सचा परवाना रद्द। अन्न आणि औषध प्रशासनाची कडक कारवाई। तर निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून आमदार गायकवाडांनी कर्मचाऱ्याला केली होती मारहाण। आमदार आमच्या सोबत होते तेव्हा त्यांना उद्धव साहेबांची भीती होती। आमदार शिंदेंचं ऐकत नाहीत की त्यांना पाठिंबा आहे हे फडणवीसांनी आता ओळखावं। संजय गायकवाड यांच्या मारहाण प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा निशाणा। देशाची एकता आणि अखंडता जपली पाहिजे। मराठी हिंदी भाषा वादावर भाजप खासदार कंगना राणौतचं वक्तव्य। काहींकडून राजकीय फायद्यासाठी विनाकारण वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न। कंगनाचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा। भाजप खासदार निशिकांत दुबेचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मालमत्ता खरेदीसाठी ठाकरेंच्या नेत्याकडे पैसे कुठून घेतात? काही मालमत्तांची यादी एक्सवर पोस्ट करत दुबेचे सवाल। धारावी अदानीच्या घशात घातली। गिरणी कामगारांना धारावीमध्ये हक्काचं घर द्या। अदानीला वांगणीला जायला सांगा। शिवसेना उद्धव ठाकरेंची आझाद मैदानात आक्रमक मागणी। 2014च्या आधीपर्यंत मी धारावी ब्रँड जोडे वापरत होतो तर धारावीतील उत्पादनांचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक। पुढच्या 10 वर्षांमध्ये मुंबईला झोपडपट्टी मुक्त करणं हे शक्य। फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। प्रस्तावित जनसुरक्षा कायद्यासंदर्भातला संयुक्त समितीचा अहवाल सादर। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेमध्ये हा अहवाल मांडला। दरम्यान जनसुरक्षा विधेयकावरून विरोधक मात्र आक्रमक होण्याची आता शक्यता।